श्री स्वामी समर्थ. आपल्या घराच्या देवघरात शिवलिंग असावं का नाही? बऱ्याच जणांच्या घरामध्ये शिवलिंग असतं, पण याबद्दल अनेक लोकांच्या मनात भीती आणि शंका सुद्धा असतात की काही जण म्हणतात घरात शिवलिंग ठेवू नये, तर शास्त्र काही वेगळंच सांगतं. तर या विषयाचीच आज आपण माहिती बघणार आहोत. घरात कोणत्या प्रकारचं शिवलिंग असावं, त्याची उंची किती असावी आणि पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्या, तर हे आज आपण सर्व सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही घरात शिवलिंग ठेवावं की नाही, तर हो, तुम्ही घरात शिवलिंग नक्कीच ठेवू शकता. आता शिवपुराणानुसार ज्या घरात शिवलिंगाची नियमित पूजा होते तिथे भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद सदैव राहतो. पण एक गोष्ट महत्वाची, ही गोष्ट लक्षात ठेवा, शिवलिंग ही केवळ शोभेची वस्तू नाही. जर तुम्ही त्याची दररोज भक्तिभावाने पूजा आणि अभिषेक करू शकत असाल तरच ते घरात ठेवावे. दुसरी गोष्ट म्हणजे घरात कोणतं शिवलिंग असावं. आता प्रश्न येतो की शिवलिंग कोणत्या धातूचं किंवा दगडाचं असावं. शास्त्रात 3 प्रकारचं शिवलिंग घरात ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. पहिलं म्हणजे नर्मदेश्वर शिवलिंग. हे सर्वात श्रेष्ठ मानलं जाते. नर्मदा नदीच्या पात्रात हे नैसर्गिकरित्या तयार होते. याला प्राणप्रतिष्ठेची गरज नसते आणि हे स्वयंभू असते. दुसरं म्हणजे स्फटिक शिवलिंग. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सुखशांतीसाठी स्फटिकाचे शिवलिंग अतिशय फलदायी असतं. आणि तिसरं म्हणजे पारद शिवलिंग. ज्यांना आर्थिक प्रगती आणि आरोग्य हवे आहे त्यांच्यासाठी पारद म्हणजे पारा शिवलिंग उत्तम असतं. आता आकार आणि उंचीचा नियम काय आहेत, किती असावी, तर घरात ठेवल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या आकाराबद्दलचे कडक नियम आहेत. शिवलिंगाची उंची तुमच्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठी नसावी. साधारण 2 ते 3 इंचापर्यंत ठीक आहे. मंदिरासारखी मोठी पिंडी घरात कधीही ठेवू नका, कारण मोठ्या शिवलिंगाची पूजा करण्याचे नियम अत्यंत कठीण असतात, जे गृहस्थाश्रमात पाळणे शक्य नसते. आता पूजेचे 5 महत्वाचे नियम आहेत. शिवलिंग जर तुमच्या घरात असेल तर या 5 गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल. अभिषेक. शिवलिंग कधीही कोरडे ठेवू नका. दररोज शुद्ध जलाने किंवा दुधाने अभिषेक नक्की करा. दिशा. शिवलिंगाची जलधारी पाणी वाहण्याची दिशा नेहमी उत्तर दिशेला असावी. हळदी कुंकू वर्ज. शिवलिंगावरती कधीही हळद किंवा कुंकू वाहू नका. महादेवाला वैरागी मानलं जातं, म्हणून त्यांना फक्त पांढरे चंदन किंवा भस्म अर्पण करावं. संख्या. देवघरात एकापेक्षा जास्त शिवलिंग कधीच नसावीत. आणि बेलपत्र. पूजेत नेहमी बेलपत्राचा वापर करा, पण लक्षात ठेवा की फाटलेलं बेलपत्र वाहू नका. जर तुम्ही नियमांचे पालन करून महादेवाची सेवा करू शकत असाल तर निसंकोचपणे आपल्या घरात शिवलिंगाची स्थापना करा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता आणि प्रसन्नता टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.